हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छानसा छोटासा व्हिडिओ. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपण सुंदर दिसावं, प्रेझेंटेबल राहावं, नीटनेटकं राहावं, प्रेझेंटेबल दिसावं, पर्सनल केअर, पर्सनल हायजीन मेंटेन करावी. पण आपण लाईफमध्ये इतकं बिझी झालेलो असतो ना, नवरा, मुलगा, घर सगळं सांभाळताना. तेवढ्याशा गोष्टी आपण आपल्यासाठी करू शकतो. काय केलं मी आत्ता व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला? काही नाही, फक्त क्रीम लावली, लिपस्टिक लावली, थोडासा परफ्यूम यूज केला आहे आणि हेअर नीट करत आहे. बस हे तर 5 मिनटाचं काम आहे आणि आपण हे 5 मिनटं तरी सकाळचे आपण नक्कीच काढू शकतो आणि प्रत्येक स्त्रीने काढलंच पाहिजे. आपण जर छान दिसलो, प्रेझेंटेबल दिसत, आपल्या मुलांनाही फ्रेश वाटणार आहे की अरे वा, माझी आई किती छान फ्रेश आहे आज. तर त्याच्यासाठी नाही, पण आपल्या स्वतःसाठी तरी कमीत कमी आपण सकाळचे 5 मिनटं वेळ काढून स्वतःसाठी मॉइश्चरायझर लावू शकतो, सनस्क्रीम लावू शकतो, हेअर नीट बांधू शकतो, टाय करू शकतो, लिपस्टिक लावू शकतो, परफ्यूम यूज करू शकतो. आपण स्वयंपाक करत असतो, सगळे मसाल्याचे वगैरे वास येत असतात, तर थोडासा परफ्यूम लावला तर आपल्यालाही त्या फ्रेग्रन्सनी आपणही खूप छान वाटतं आपल्यालाही. तर ही तर छोटीशी गोष्ट आपण करूच शकतो आयुष्यामध्ये. तर अशा छोट्या छोट्या टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी आज आलेली आहे. चला मग बघूयात आपण काय काय करू शकतो रोजच्या जीवनामध्ये. चला, तर माझी पहिली टीप आहे ब्रश. अरे भाग्यश्री, ब्रश तर आम्ही करतो की, मला पण माहिती आहे. पण ब्रश दिवसातनं 2दा तरी केला पाहिजे. सकाळचा हा करतोच, पण संध्याकाळचाही नियमाने केला पाहिजे आणि मुलांनाही सवय लागते. दिवसभराचं खाल्लेलं अन्न चिकटलेलं असतं सगळ्या दातांमध्ये, तर ते निघून आपलं माउथ क्लीन होतं आणि त्याचबरोबर लगेच आपण थोडंसं पाण्यानेच क्लीन केला चेहरा, गार वाटतं, फ्रेश वाटतं. तर दुसरी टीप माझी अशी आहे, फेस पॅक. आपण आठवड्यातनं एकदा स्वतःसाठी वेळ काढून अगदी कामं करता करता हा फेस पॅक घरच्या घरी बनवून लावू शकतो. थोडा तरी आपला चेहरा फ्रेश दिसतो. त्याच्यासाठी अगदीच गरज नाही आहे पार्लरमध्ये जायची. घरच्या घरी पॅक तयार करा, चेहऱ्याला लावा आणि कामं करा तुमची. कामं करता करता तो फेस पॅक वाळू द्यात आणि क्लीन करा. चेहऱ्यावरती बघा किती ग्लो येतो. पार्लरसारखा 100% नाही आला तर घरच्या घरी 80% तरी नक्कीच येईल. दुसरी माझी टीप आहे म्हणजे हेअर केअर. हेअर केअरमध्ये काय करायचं आहे, तर फक्त तेल लावायचं आणि मसाज करायचं आहे छान मस्तपैकी डोक्याला. जो मसाज करणार आहात ना तुम्ही, त्याच्याने तुम्हाला इतकं रिलीफ मिळतं ना, आठवड्यातनं कमीत कमी तुम्ही 2दा तरी मसाज करा. मी तेल लावून इथे मसाजच करत आहे. प्रत्येक पॉईंट प्रेस करून तुम्ही 10 मिनटाचा मसाज आठवड्यातनं 2दा तरी तुम्ही तुमच्यासाठी देऊच शकता. तर प्लीज गृहिणींनो, तेवढं तरी करा. हेअर केअर तरी करा. मी हेअर केअर केली नाही. माझे केस इतके वीक झालेले आहेत, इतके पातळ झालेले आहेत. सो मी ठरवलं मी तर केअर करणारच आहे आणि तुम्हालाही सांगणार आहे की केअर करा, नक्की करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी केसांना तेल लावलं आहे आणि मी लगेच चेहऱ्याला पण तेल लावून मसाज करून घेते. त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आपलं आणि ग्लोही येतं बरं का. मी हे करते, खूपदा करायचे, पण आत्ता मधल्या पिरियडमध्ये सोडून दिलं तर पण आता परत स्टार्ट केलं आहे. दुसरं म्हणजे मी हेअरला आहे ना, आठवड्यातनं एकदा पॅक लावायला सुरुवात केली, जो की मी आधी लावत होते आणि नंतर बंद केला, पण आता मी परत चालू केला आहे बरं का. त्याच्याने खूप भारी केसांना शाईन आहे, त्यांनी सिल्की सॉफ्ट केस होतात. जे काही पदार्थ आहेत 4-5 ते मी गरम पाण्यात उकळवून घेतले चांगले आणि एका ग्लासाचं अर्धा ग्लासापेक्षा पण कमी पाणी होईल इतकं ते उकळून घेतलं. ते पाणी गाळून घेतलं आणि जो चोथा राहिला होता तोही मी केसांना लावून माझी कामं करायला लागली होती. तो चोथा 15-20 मिनटं ठेवून दिला आणि जे हे पाणी होतं गाळून घेतलेलं त्याच्यामध्ये शॅम्पू ॲड केलेला आहे. मी मामाअर्थचा शॅम्पू वापरते, तर तो ॲड केलेला आहे आणि मग मी त्याच पाण्याने केस धुणार आहे, म्हणजे शॅम्पू यूज करून. तर तुम्ही इथं बघू शकता इतके सॉफ्ट केस झालेत माझे, खूप सॉफ्ट हेअर झालेले आहेत आणि त्याला शाईन पण आली बरं का. मी खोटं सांगणार नाही, अगदी हा 100% रिझल्ट देतो. मी इतक्या दिवसातनं खूप दिवसांनी 2-2.5 महिन्यांनी हा केलं तर खूप छान त्याला शाईन आलेली आहे. चौथा आहे माझी टिप्स म्हणजे वॅक्स. साडी घालू देत, जीन्स घालू देत, शर्ट घालू देत, शॉर्ट टॉप्स, लाँग टॉप, काही पण घाला तुम्ही, पण वॅक्स करणं खूप गरजेचं.
का गरजेचं आहे? हातावरचे केस, पायावरचे केस बघताना आपल्यालाही चांगलं वाटत नाही आणि समोरच्याला एक अरे काय ह्याच्या हातावरती किती केस वाढलेत, किती टॅन झालं आहे, असं अगदी शुद्ध मराठी भाषेत आपण बोलून जातो. समोर नाही बोललं तरी मनात बोलतो. तर वॅक्स महिन्यातून एकदा तरी तुम्ही करू शकता घरच्या घरी. मीही करते. हा पण जर तुम्हाला व्यवस्थित वॅक्स येत असेल तर घरच्या घरी ट्राय करा, नाही तर करू नका. रक्त साकळण्याची भीती असते. तर मलाही जमतं म्हणून मी ते घरच्या घरीच करते. आणि आता तर मी इकडे चाकणला राहायला आली आहे, त्याच्यामुळे मला इकडे काहीही माहीत नाही. सगळ्या गोष्टी मला आता घरच्या घरीच करायच्या आहेत. तर तुम्ही जेव्हा पण वॅक्स करता ना, तुमची टॅनिंग निघून जाते, केस रिमूव्ह होतात आणि हात खूप छान सुंदर मस्त दिसतं आणि इतका सॉफ्टी सॉफ्टी होतो ना. तर तुम्ही साडी घाला, ड्रेस घाला, जीन्स घाला, शॉर्ट्स घाला, पण वॅक्स हे कराच करा. आणि दिसताना पण खूप सुंदर दिसतं बरं का हात, आणि खूप सॉफ्ट सॉफ्ट होतो आणि मला तर खूप आवडतो. आणि मी आठवणीने महिन्याला तरी वॅक्स हे करतेच करते. अंडरआर्म्स पण केलेच पाहिजे, कारण की घाम येतो आणि त्याच्याने जर तुमचे हेअर वाढलेले असतील अंडरआर्म्सचे तर खूप घाण वास येतो. तर मी सजेस्ट करेल की वॅक्स महिन्यातनं एकदा तरी नक्कीच करा. अगदी प्रोफेशनल येत नसेल तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन नक्की करा. आणि महिन्यातनं एकदाच तुम्हाला हा वेळ काढायचा आहे, की इतके तुमचे भरमसाठ केस वाढत नाही आहेत की तुम्ही रोजच्या रोज करा, आठवड्यातनं एकदा केलं पाहिजे. ही टिप तर तुम्ही महिन्यातनं एकदा फॉलोच करू शकता. चलो थ्रेडिंग हो, मी घरच्या घरीच करते. मला येतं करायला आणि इथे कोणीही नाही आहे, ओळखीचं नाही आहे, काही नाही आहे, काही नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी मला घरीच कराव्या लागतात. जर तुमच्या चेहऱ्यावरती जर केस वाढले असतील, आयब्रोजचे, अपर लिप्सचे, फोरहेडचे, तर तो मेकअपच बसणार नाही. तुम्हाला जर कुठे फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही तसाच जर फेस घेऊन गेला तर तो खूप खूप छान नाही दिसत ना अगदीच. तर तेच तुम्ही थोडंफार जरी क्लिनिंग ठेवलं चेहऱ्याचं, केस काढले, थ्रेडिंग केलं, अपर लिप्स, फोरहेड, आयब्रोज, तर दिसताना पण ते छान सुंदर मस्त दिसतं बरं का गृहिणींनो. काय महिन्यातनं एकदाच करायचं आहे ना. घरच्या घरी येत असेल तर घरच्या घरी करा, नसेल तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊ शकता, करू शकता. पार्लरची अडचण असेल तर तुम्ही ट्राय करा की घरच्या घरी करता येत असेल तर तुम्ही घरच्या घरी करा. चेहरा खूप छान दिसतो बघा. मी घरीच केलं आहे पण खूप छान आणि मस्त झालं आहे. पुढची टिप्स, नेल्स. मुलांचे नेल्स कट करता, त्याचबरोबर तुमचे पण नेल्स कट करत जा आठवड्यातनं एकदा तरी. तुम्ही म्हणताल काय भाग्यश्री सांगते, पण हो बरं का, नक्कीच. नुसते नेल्स कट करू नका, तर त्यांना छान शेप द्या. जर तुम्हाला नेल्स वाढवायची सवय असेल तर ते नेल्स वाढवा, पण त्याला छान शेप द्या. व्यवस्थित त्याचे जे पुढचे टोक असतात ते सॉफ्ट करा, नाही तर चुकून कोणाला लागले तर इन्फेक्शन होऊ शकतं. तर मला नखं वाढवायची सवय आहे, तर मी नखं पुढचे जे वाढले आहेत ते कट करून त्यांना छान शेप देणार आहे मस्तपैकी, आणि त्यांना नेलपेंटही लावणार आहे. आपला हात खूप छान सुंदर मस्त दिसतं बरं का. स्वयंपाक करताना पण अगदी असं होतं बरं का, सारखा सारखा हात दाखवला जातो आणि आपल्यालाही खूप छान मस्त वाटतं बरं का. सो तेवढं तरी करू शकता. मुलांचे नेल्स कट करता करता तुमचे नेल्स कट करा, त्यांना छान शेप द्या, नेलपेंट लावा, तुमच्या आवडीचे कलर्स लावा आठवड्यातनं एकदा. खूप वेळ नाही लागत, 10-15 मिनटं लागतात. मुलं झोपल्यावरती, शाळेत गेल्यावरती एवढं करू शकता. करायलाच पाहिजे ना, आपल्याला सुंदर दिसायचं आहे, मस्त दिसायचं आहे, प्रेझेंटेबल व्हायचं आहे, म्हणून तर मग ही पर्सनल केअर केलीच पाहिजे स्वतःसाठी, हो की नाही. नवरा पण म्हणेल अगं भाग्यश्री, सॉरी भाग्यश्री नाही, पण नवरा तुमचं नाव घेऊन म्हणेल अगं खूप छान दिसतेस, आजकाल खूप प्रेझेंटेबल राहायला लागली, हो की नाही. हे केलंच पाहिजे बरं का आपण. पुढची टिप आहे आपली ड्रेसिंग सेन्स. ड्रेसिंग सेन्सबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण की प्रत्येकालाच तो असतो. सांगायचा मुद्दा एवढाच की आपण घरात वापरत असताना, काम करत असताना आपले जे घरात वापरायचे कपडे आहेत ते कम्फर्टेबल असावे, जिथे आपल्याला उठता बसता व्यवस्थित आलं पाहिजे. त्याचप्रमाणे ते नीटनेटके असावेत, क्लीन असावे, वेळोच्या वेळी धुतलेले असावेत, प्रेस केलेले असावेत. अगदी ते खूप खराब मळकटलेले असतील तर ते आपल्यालाही चांगले वाटत नाही, समोरच्याला बघणारालाही चांगले वाटत नाही. तर जे काही तुम्ही घरात कपडे घालणार आहात ते क्लीन केलेले असावेत. आपल्या तेलाचे, मसाल्याचे डाग पडलेले असतात, आणि दुसरी गोष्ट त्याची स्मेलही त्या कपड्यांवर बसलेली असते. तर ट्राय करा की ते कम्फर्टमध्ये घालताल आणि त्याची छान स्मेल येते. मी कम्फर्टमध्ये घालते, प्रेस करून घाला. आणि चला मग भेटू आपण एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन नेक्स्ट टाईम. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तर छान मस्त रेडी झालेली आहे आणि मी चालली आहे शॉपिंगला म्हणजे व्हेजिटेबल्स आणायचेच, संपलेत सगळे. चलो देन, बाय बाय, भेटू परत.